झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। रेमडेसिवीरचा काळा बाजार भरवणारं टोळकं जाळ्यात, 13 जण ताब्यात। चांदवड शहरातील आस्थापना आणि भाजी विक्रेत्यांवर नगर परिषदेची कारवाई। धुळे मनपाला मिळाले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून रेमडेसिवीर इंजेक्शन। आमदार डॉक्टर फारुख शाह यांची ऑक्सिजन प्लांटसाठी 80 लाख तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 20 लाखांचा निधी। औरंगाबादमधील सिडको परिसरातील प्यासा वाईन शॉपवर सिडको पोलिसांची मोठी कारवाई। आता पाहुयात सविस्तर बातम्या। भुसावळ पाठोपाठ जळगावात देखील रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याची बाब समोर आली असून यामध्ये 2 प्रकरणात 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एक आरोपी फरार आहे आणि या इंजेक्शनची अनेकांना आवश्यकता असली तरी शासनाच्या माध्यमातून याचा पुरवठा केला जात आहे। परिणामी रेमडेसिवीरचा काळा बाजार कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला। 1200 रुपये किंमत असताना तब्बल 26,000 रुपयांना विक्री होत असल्याची तक्रार प्रशासनाकडे प्राप्त झाली होती। त्यानुसार गेल्या 5 दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा आणि सहकारी नजर ठेवून होते। गुरुवारी दुपारी भास्कर मार्केटमध्ये टोळीचा पर्दाफाश करण्यात आला। प्रारंभी येथून 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याजवळ 3 इंजेक्शन्स मिळून आले। त्यानंतर इतर लोकांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं। असा उच्चार करतात तर याला कुठेतरी थोडंसं मर्यादा आली पाहिजे आणि आवश्यकतेनुसारच त्याचा वापर झाला पाहिजे असं मला सांगावंसं वाटतं। हे हेल्थ सिस्टमशी रिलेटेडच आहेत। जसं मी सांगितलं की एक ऑर्किड हॉस्पिटलमध्ये काम करणारा लॅब असिस्टंट आहे, नंतर तो डॉक्टर स्वतः हयात हॉस्पिटल चालवणारा डॉक्टर तौफिक शेख जो फरार आहे, तर यांच्यापर्यंत ते कसे पोहोचले हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो कारण हे फक्त डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये अधिकृतपणे देणं अपेक्षित असताना हे सिस्टमच्या बाहेर आलेले इंजेक्शन्स दिसून येत आहेत, तर त्यावर अधिक तपास चालू आहे। 12 इंजेक्शन्स आम्ही वायल जे आहेत ते अनधिकृतरित्या ताब्यात घेतलेले आहेत। बाजारपेठच्या गुन्ह्यात 2, त्यानंतर जळगाव सिटीतल्या गुन्ह्यात एका गुन्ह्यात 3 आणि दुसऱ्या गुन्ह्यात 9 आरोपी, 9 3 12 2 14 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे। एक फरार आहे आणि अधिक तपास चालू आहे। म्हणजे 3 गुन्ह्यामध्ये 12 वायल्स आणि एकूण 14 आरोपी हे अटक केलेले आहेत आणि याची चेनवर अधिक तपास आमचा चालू आहे। यातल्या या मुद्देमालामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की मोबाईल्स आणि त्यांच्या गाड्या वगैरे या गोष्टी वगळता ह्या 12 ज्या वायल्स आहेत त्याची सरकारी किंमत बघितली तर 50,000च्या आत येते, परंतु बाहेर मार्केटमध्ये 25-30च्या रेंजमध्ये ह्या विकल्या जर आपण बघितलं तर त्यानुसार त्याची किंमत फार जास्त होते आहे। साधारणपणे एवढी माहिती मी आपल्याला देऊ शकतो। नाही, अजून तरी तसं त्या तिन्हींचं कनेक्शन जुळलेलं नाही आहे। तुम्ही मला असं वाटतं नागरिकांमध्ये याची चर्चा आहे, पेपरमध्ये पण आलेलं आहे की विविध लोक हे खूप चढ्या दराने इंजेक्शन्स घेत असल्याच्या बातम्या पूर्वीपासून येत आहेत। आम्ही जास्त प्रोॲक्टिव्हली याचा प्रयत्न करतो आहे की नागरिकांची फसवणूक होऊ नये आणि त्यासाठी जवळच्या पोलीस स्टेशनला आणि मी पण पर्सनल नंबर शेअर केलेला आहे। कोणत्याही प्रकारच्या तक्रारी असतील तर त्या आम्हाला कृपया शेअर करा। आम्ही निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यास कटिबद्ध आहोत। नाही, हे आम्ही FDA ला परत करणार आणि त्यांच्या मार्फतीने त्याचं वाटप जे आहे ते रेग्युलर चेनमध्ये परत होऊन जाईल। त्यासाठी आम्हाला कोर्टाची सुद्धा परवानगी घ्यावी लागेल। तोपर्यंत 1-2 दिवस पोलिसांच्या ताब्यात असतील, नंतर ते रेग्युलर वापरासाठी जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत ते नागरिकांना उपलब्ध होतील। नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। त्यामुळे प्रशासनानं लॉकडाऊन केलं आहे। या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 7 आस्थापना आणि भाजी विक्रेते यांच्यावर नगर परिषदेनं कारवाई केली आहे।
यामध्ये चांदवड शहरातील आस्थापनांवरती नगर परिषद चांदवड यांनी धडक कारवाई करून 1000 रुपये 7 नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 7000 रुपये दंड वसूल केला आहे. शासनानं ब्रेक द चेन या नियमांचं तंतोतंत पालन करावं या अनुषंगानं चांदवड शहरातील आस्थापनावर धडक कारवाई केली. यावेळी चांदवड नगर परिषदेचे शहर अभियंता शेषराव चौधरी तसेच या संदर्भात यांनी अधिक माहिती दिली. तसेच या कारवाई प्रसंगी प्रशासकीय अधिकारी हर्षदा राजपूत मॅडम, संदीप महाले, शैलेश पवार, संदीप कोतवाल आदींच्या पथकानं ही कारवाई केली आहे. कोरोना प्रश्नी धुळे महापालिकेनं मायलन कंपनीकडे 6300 रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यामध्ये 1500 इंजेक्शनसाठीचा निधी कंपनीला आधीच दिला होता. त्यातून 400 इंजेक्शन प्राप्त झाले. यापैकी 50 रेमडेसिवीर इंजेक्शन हिरे मेडिकल कॉलेजसाठी विशेष कार्य अधिकारी डॉक्टर दीपक शेजवळ यांना उसनवार तत्वावर देण्यात आले. धुळे शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. त्यामुळं रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना दिवसभर वन फिरावं लागतं आहे. मात्र तरी देखील इंजेक्शन उपलब्ध होत नाही आहे. याच पार्श्वभूमीवर धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे आणि महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मायलन कंपनीकडे 6300 रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली होती. त्यामधून 400 इंजेक्शन प्राप्त झाली असून बाकीची इंजेक्शन लवकरच प्राप्त होतील अशी माहिती खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. रुग्ण येत आले. भारतात कालचा दिवस पहिल्यांदा दिवसाकाठी 3 लाख रुग्ण, नवीन रुग्ण, आणि महाराष्ट्रात सगळ्यात जास्त. आणि म्हणून याच्या ट्रीटमेंटसाठी ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनची उपलब्धता आणि ट्रीटमेंटसाठी रेमडेसिवीर नावाचं इंजेक्शन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही आधी पहिल्या दिवसापासून रेमडेसिवीरचा पुरवठा मिळवायचा प्रयत्न करत आहोत आणि आपल्या धुळे जिल्ह्यातील जनतेला पुरवण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतः मागे रेमडेसिवीर आणलेत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले होते. नंतर वेगवेगळ्या तालुक्यात माझ्या मतदारसंघातील लोकांना आम्ही रेमडेसिवीर पुरवले. महापालिकेच्या माध्यमातून आम्ही ठरवलं, मी स्वतः, अनुप भैया आणि महापौर साहेबांनी आयुक्तांना विनंती केली, पालिकेच्या माध्यमातून मायलन कंपनीतनं आपण रेमडेसिवीर मिळवूया. गिरीश भाऊंची मदत घेतली आणि 1500 व्हायलची ऑर्डर, त्याचे पैसे त्या कंपनीला देण्यात आले. आणि पहिला हप्ता म्हणजे 400 व्हायल्स आज महापालिकेत उपलब्ध झालेले आहे. याचं वाटप महापालिकेच्या प्रशासन, आयुक्त आणि त्यांनी जी कमिटी बनवलेली आहे, डॉक्टर मोरेसह 5-6 जणांची कमिटी, धुळ्यातले जेवढेही हॉस्पिटल्स असतील त्यांना गरजेप्रमाणे ते दिले जातील. आणि आज वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर दीपक शेजवळ यांना हे 50 व्हायल त्यांच्या रुग्णांसाठी देण्यात आलेले. तर अशा रीतीने पुन्हा 400 येतील, असे 400 3 हप्त्यात येतील आणि ते 1500 मिळतील. आणि अजूनही जास्तीत जास्त रेमडेसिवीर मिळवण्याचा प्रयत्न आहे पालिकेच्या माध्यमातून. हे सगळं झालं त्याबद्दल मी आयुक्त साहेब, महापौर साहेब, अनुप भैया यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळ्याच्या MIDC मध्ये असलेल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर आमदार निधीमधून ऑक्सिजन प्लांटसाठी 80 लाख रुपये तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 20 लाख रुपयांचा भरीव निधी जाहीर केला आहे. त्या संदर्भातील पत्र त्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केलं. धुळे जिल्हा आणि शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. त्यामुळं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी धुळे शहरातील MIDC मध्ये असलेल्या स्वतःच्या मालकीच्या 10,000 स्क्वेअर फूट जागेवर
2 वर्षांसाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली आहे। तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणी कामासाठी 80 लाख रुपयांचा निधी तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ लक्षात घेऊन 20 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांची भेट घेऊन सदर आशयाचं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं। आज हमने जिलाधिकारी साहब से मिलकर और कमिश्नर साहब से मिलकर कोरोना ये जो बीमारी है ये ज़्यादा फैलने ना पाए उसको कैसे लाया जाए इस ताल्लुक़ से हमने तफसीलवार गुफ्तगू की है। मैंने अपनी निधि से जो हमको फाइनेंस मिनिस्टर उप मुख्यमंत्री अजित पवार साहब ने जो आदेश किया है कि आप लोगों का जो स्थानिक विकास निधि है उसमें से 1 करोड़ रुपए सिर्फ कोविड-19 के लिए खर्च किया जाए, उसलिए मैंने 20 लाख रुपए से रेमडेसिवीर इंजेक्शन जो हमारे शहरवासियों को मुफ्त देना चाहिए उसलिए मैंने 20 लाख रुपए का निधि जिलाधिकारी साहब को दिया हूं। और उसके बाद जो हमने देखा है कि हमारे शहर में हमारे ज़िला भर में जो ऑक्सीजन का टुटौड़ा निर्माण हो चुका है वो टुटौड़ा कम करने के लिए हमको एक ऑक्सीजन प्लांट उभारना चाहिए, इसलिए मैंने 80 लाख रुपए का निधि अपने स्थानिक विकास निधि से जिलाधिकारी साहब को दिया हूं। और उनको ये भी कहा हूं कि अगर जगह की उपलब्धता ना हो तो मेरा जो MIDC में एक D43 करके 10,000 स्क्वायर फीट का एक कारखाना मैं देने के लिए तैयार हूं। मैं उसका किराया भी नहीं लूँगा, 2 साल के करार के लिए मैं वो हमारे शहरवासियों की सेवा के लिए अर्पित करना चाहता हूं। ऐसी हमने बातें की है। और उसके अलावा हमारे शहर से कोरोना किस तरह से हद पार हो जाए इस बारे में हमने तफसीली चर्चा की है। मैं हमारे पूरे शहरवासियों से जिला वासियों से ये विनंती करना चाहता हूं कि कोरोना की ये जो तीसरी लाट है ये बहुत भयंकर है, इसलिए हमको अपने आप को बचाना है, अपने परिवार को बचाना है, अपने शहर को बचाना है। इसलिए हम लोग बगैर किसी ज़रूरत के घर से बाहर ना निकले, मास्क और सैनिटाइज़र का इस्तेमाल करें और जो शासन ने जो निर्णय हम पर लागू किए उसका काटेकोरपणे से पालन किया जाए। जय हिंद, जय महाराष्ट्र। औरंगाबाद शहरातील सिडको परिसरातील प्यासा वाईन शॉप येथे शासकीय नियम तोडून दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यावरून सिडको पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह दामिनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता वाईन शॉपच्या मध्ये किमान 10 ते 12 नागरिक आढळून आले। तसेच वाईन शॉपच्या बाहेर दारू घेण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत होते। दारूच्या ऑनलाईन विक्री आणि होम डिलिव्हरीला परवानगी असताना सुद्धा एवढ्या नागरिकांना जमा करून दारूची विक्री करत असल्याचं सिडको पोलिसांना माहिती मिळाली आणि तशी तक्रार देखील प्राप्त झाली होती। या प्रकरणी पोलिसांनी सदरील वाईन शॉपवर कारवाई केली असून दारू पिताना सापडलेल्या नागरिकांना पोलीस ठाण्यामध्ये नेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ब्रेक द चेन अंतर्गत शहरामध्ये कडक निर्बंध असताना सुद्धा काही वाईन शॉप धारक नियमांचा गैरफायदा घेऊन दारूची सर्रासपणे विक्री करत होते। आता शहरातील सर्वात मोठ्या वाईन शॉपवरती कारवाई झाल्यानं सर्वांचेच धाबे दणाणले आहेत। त्यांना आम्ही सांगायची काही आवश्यकताच नाही, होम डिलिव्हरी आहे। होम डिलिव्हरीमध्ये ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर घरी माल दिला गेला पाहिजे। दुकान इथं उघडं करून इथं लोक येतात, त्याचा सरळ अर्थ तुम्ही इथंच ती दारू विकत आहेत, सरळ अर्थ होतोय ना। कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं उल्लंघन आहे सरळ सरळ हे। आपण यांच्यावर काय करायचं, कारवाई होईल। कोरोना प्रतिबंधासाठी देण्यात येणाऱ्या लसींचा ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा तुटवडा निर्माण झालाय। सिव्हिल रुग्णालयामध्ये लसीकरणाचा साठा संपल्यामुळे ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण थांबलंय। त्यामुळे अनेक नागरिकांना लसीकरणाविनाच घरी परतावं लागलं। त्यामुळे बरीचशी गर्दी सिव्हिल रुग्णालयामध्ये झाली होती। ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते, परंतु काल लसींचा अपुरा साठा असल्यानं सिव्हिल रुग्णालयामध्ये गुरुवारी लसीकरण सुरू ठेवण्यात आलं होतं। 1200च्या आसपास सर्व नागरिकांना लसी देण्यात आल्या होत्या। तसेच संध्याकाळपर्यंत कोविशिल्डची लस सिरम इन्स्टिट्यूटमधून येत असते आणि ती संपल्यानं सिव्हिल रुग्णालयामध्ये आज लसीकरण मोहिमेला ब्रेक दिला होता। 1 एप्रिलपासून 45 वर्षांच्या वरील वयोगटातील नागरिकांना लसीकरण चालू केलंय आणि 1 दिवसमध्ये सुट्ट्या आला म्हणजे रविवार असेल किंवा रामनवमी असेल तर लसीकरणाची कुठल्याही प्रकारची सुट्टी घेतली नाही। सिव्हिल रुग्णालयामध्ये दररोज 700 ते 800 जणांचं लसीकरण केलं जातं, परंतु लसीकरणासाठी सिव्हिल रुग्णालयामध्ये रुग्ण गर्दी करत असल्याने तसेच संध्याकाळपर्यंत सिव्हिल रुग्णालयामध्ये कोविशिल्डचा साठा संपल्यानं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पाठपुरावा सुद्धा
केला होता. आज संध्याकाळपर्यंत लसी येतील असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी यावेळी सांगितलं. लसी संपली आहेत. लसीकरण आज थांबलं आहे. काय परिस्थिती आहे आणि काल एकंदर गर्दी होती, काल चांगल्या प्रकारे झाली, काय सांगाल? ॲक्च्युली काल बऱ्याच ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते, मला वाटतं शॉर्टेज ऑफ लसीमुळे. त्याच्यामुळे बरीच गर्दी आपल्या सिव्हिलला झाली होती आणि आपण जवळपास 1200च्या आसपास लसी सगळ्यांना दिल्यात काल. परंतु काल संध्याकाळपर्यंत 5 वाजता पोहोचल्या. त्याच्यानंतर आपली कोविशिल्डची लस सिरम इन्स्टिट्यूटमधून येते ती संपली आहे. त्याच्यामुळे आजचा दिवस आपण लसीकरणाला ब्रेक दिला आहे. ॲक्च्युली 1 एप्रिलपासून आपण 45च्या वरील वयोगटाला व्हॅक्सिनेशन सुरू केलं आणि आपण एकही दिवस मध्ये ज्या सुट्ट्या आल्या, इव्हन रविवार असेल, रामनवमी असेल, यांच्या ज्या सुट्ट्या होत्या त्या कुठलीही सुट्टी आपण घेतली नाही आणि आपण रोज लसीकरण जवळपास 700-800 डेली करतोय. पण काल गर्दी जास्त होती आणि काल संध्याकाळी आपल्याकडे कोविशिल्ड संपली आणि आपण त्याच्यासाठी पाठपुरावाही केला होता. तर आज संध्याकाळपर्यंत लसी येतील आणि उद्यापासून सेशन रेग्युलर चालू होतील. सोलापूरमधील अक्कलकोट रोडवर काल रात्री एक वृद्ध मनोरुग्ण महिला चक्कर आल्यानं रस्त्याच्या मधोमध खाली पडली होती. मात्र कोरोनाच्या भीतीनं कुठलाही सुज्ञ नागरिक या वृद्ध महिलेच्या मदतीला आला नाही. यावेळेस काही तृतीयपंथीयांनी या महिलेला रस्त्याच्या बाजूला नेऊन तिची विचारपूस करून पोलिसांच्या मदतीनं पुढील उपचार करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूरला पोहोचवलं. संबंधित वृद्ध मनोरुग्ण महिलेची ओळख अद्याप पटू शकलेली नाही आहे. महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळं जिथे सर्वसामान्य माणसाची माणुसकी संपली तिथे तृतीयपंथीयांनी मदतीला धावून आपल्या माणुसकीचं दर्शन दिलं आहे. नमस्कार सर. आत्ता सर आम्ही अक्कलकोट पाणी टाकीच्या रोडवरून जात असताना अचानकमध्ये रोडच्या मधोमध एक वयस्कर म्हातारी बसली होती. मग म्हातारी बसल्यानंतर मी गाडी साईडला लावून त्या म्हातारीची मदत करायला वगैरे गेल्यानंतर मला समजून आलं की बाबा म्हातारी मानसिक त्रास होता म्हातारीला. तिला घराला जाण्यासाठी रिक्षा बी थांबत नव्हते. तिचं वय भरपूर होतं, तिला चालता उठता बसता येत नव्हतं. मग मला बी जरा बरं वाटलं नाही म्हणून मी गाडी लावले. तर मग मला बरोबर MIDC पोलीस चौकीतले मोरे सर म्हणून मला गाठ पडले. मग त्यांची मदत घेऊन मी त्या वयस्कर म्हातारीला रिक्षात वगैरे बसवून तिला घरपोच घरी तिला पोचवण्यात आलं. आमचे पे मोरे सरांनी बी तिला मदत केली 50 रुपयाची मदत केल्यानंतर ती म्हातारी तिला चालता उठता बसता येत नव्हतं. माझी मैत्रीण होती वाघमारे म्हणून, तिने आणि मी दोघं मिळून तिला रिक्षात बसून तिला घरापर्यंत पोहोचवण्यात आलं. कसं वाटतं तुम्हाला? नाही किती आता माझ्या मनाला चांगलंच वाटलं की बाबा लॉकडाऊनचा पिरियड आहे, मदत करायला कोण हात पुढं करत नाहीत. का बरं म्हणताना समोरच्या माणसाला कोरोना आहे याची भीती असते ना माणसांना. मदत करणार ह्या रोडवर खूप रहदारी असते नेहमी. खूप रहदारी आहे, पण सध्याला रिक्षावाले सुद्धा थांबायला तयार नव्हते. किंवा म्हातारी कुठं रिस्क घेऊ मी म्हणून रिक्षावाले सुद्धा थांबायला तयार नव्हते. तर मग एक रिक्षावाला चांगल्या नशिबातनं परमेश्वर आम्हाला भेटला. त्याच्या रिक्षात आम्ही बसवलं. रिक्षावाल्यांना भाडं आमच्या मोरे सरांनी दिलं आणि तिला 50 रुपये मोरे सरांनी दिलं. आता मला तर मनाला समाधान वाटायलं की बाबा काय बी असं ना माझं काय तर मला सवाब भेटेल त्याच्याबद्दल. नाव काय? माझं नाव समीर आहे. कोरोना काळामध्ये अनेक जण समाजसेवा करून समाजापुढे आदर्श निर्माण करतायत. मात्र काही महाभाग त्याचा गैरफायदा घेऊन आपली पोळी भाजून घेत आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी ॲम्ब्युलन्समधून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख हे संगमनेर बस स्थानकाजवळ नाकाबंदी करत होते. त्याचवेळी एक ॲम्ब्युलन्स सायरन वाजवत आली. मात्र त्यामध्ये पेशंट नसताना देखील सायरन का वाजवतो अशी विचारणा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केली. यावेळी ॲम्ब्युलन्स चालकाची भंबेरी उडाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले, प्रमोद गाडेकर, सलीम शेख यांनी ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडला. त्यामध्ये देशी दारूचे 7 बॉक्स आढळून आले. आज रोजी सकाळी 11:30-12 वाजेच्या दरम्यान आम्ही स्वतः पोलीस पथकासह SD स्टँड चौकात तपासणी करून विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई करत असताना एक ॲम्ब्युलन्स भरधाव वेगात येताना दिसली. सदरचा ॲम्ब्युलन्सचा आम्हाला संशय आल्याने आम्ही त्या ॲम्ब्युलन्सचा बारकाईने तपासणी केली असता त्यात जवळपास 25,000 रुपये किमतीची बेकायदेशीररित्या देशी दारू वाहतूक होत असताना आढळून आली.
तर सदरची ॲम्ब्युलन्स आम्ही बाजूला घेऊन त्यात 2 इसम बसलेले होते. त्यांचे नाव गाव विचारलं असता त्यातील एका इसमाचं नाव कैलास छबू नागरे, हा इसम शेडगाव येथील राहणारा आहे, आणि अक्षय विजय खंडू फड असे 2 इसम त्याच्यात आम्हाला आढळून आले. यांच्याकडे आम्ही अधिक विचारपूस करून सदरचा माल हा कुठून आणला व कुठे घेऊन जात होते याबाबत माहिती घेत आहोत. सध्या परिस्थितीत या 2 इसमांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे. धुळे शहरातील मोगलाई परिसरातील एका घरामध्ये बनावट मद्यसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणाहून देशी विदेशी मद्य साठ्यासह मद्य लागणारं स्पिरिट जप्त करण्यात आलं. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आलं असून एक जण मात्र फरार आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार धुळे शहरातील मोगलाई फुलेनगर वसाहतीमध्ये मद्यसाठा बाळगून तो तयार करण्याचं साहित्य असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांनी पथकासह घटनास्थळावर छापा टाकला. या कारवाईमध्ये मद्य बनवण्यासाठी लागणारे 20 लिटर स्पिरिट, ऑफिसर चॉईसच्या 73 बाटल्या, रॉयल स्टॅग कंपनीच्या 20 आणि वाहन असा जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी बनावट दारू बनवणाऱ्या विशाल केदार, संजय पिंगळे यांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली आहे. माहिती मिळाली होती की धुळे शहरातील फुलेनगर शहर परिसरामध्ये एका पिकअप गाडीमध्ये बनावट मद्य तयार करून पिकअप गाडीमध्ये लोड करताय म्हणून. त्या अनुषंगाने खात्री करण्यासाठी आम्ही पथकासह सदर ठिकाणी पथक उपंचाचा छापा मारला. तर सदर ठिकाणी पिकअप गाडीमध्ये बनावट मद्याचा बॉक्स लोड केलेला होता. तसे इतर ड्रम्स आणि काही बनावट दारू बनवण्याचं साहित्यसुद्धा त्या ड्रममध्ये मिळवून आलं आहे. तिथे हजर असलेल्या इसमाला ताब्यात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्या ज्या ठिकाणी ती गाडी मिळून आली त्याच्या बाजूलाच असलेल्या एका घरामध्ये सदर बनावट दारू तयार करत असल्याबाबतची माहिती मिळून आली. म्हणून सदर ठिकाणी जाऊन खात्री केली तर त्या ठिकाणी दुसरा अन्य इसम विशाल पिंपळे हा तिथे हँडमेकर जे दूध सील करण्याचं मशीन आहे त्या मशीनवर बनावट मद्याच्या बाटल्या सील करताना आढळून आला. सदर याचा सविस्तर पंचनामा करून तिथे मिळून आलेल्या 2 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं आणि सदर कारखाना कोण चालवतं त्याबाबत माहिती घेतली. त्यावेळी इसम नामे विशाल केदार, विशाल वाघ हा तो कारखाना चालवतो अशी माहिती मिळाली. त्याचा शोध घेतला, तो अद्याप मिळून आलेला नाही. त्यालाही लवकरच ताब्यात घेतलं. मुद्देमाल एकूण वाहनासह बनावट दारू बनवण्याचे केमिकल्स, हँडमेकर मशीन आणि पुठ्ठ्याचे बॉक्स वगैरे असं एकूण पूर्ण 2,82,000चा माल. वरणगाव भुसावळ रस्त्यावरती रेल्वेचं क्रॉसिंग गेट आहे आणि हे गेट नियमितपणे सुरू होतं. परंतु नॅशनल हायवे क्रमांक 6चं काम पूर्ण झाल्यामुळं हे गेट बंद करण्यात आलं होतं. त्यामुळं वरणगाव शहरामध्ये येण्यासाठी 4 किलोमीटरचा प्रवास करून यावं लागत होतं. त्यामुळं नागरिक आणि हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्स यामुळे लांबचा प्रवास करणं जिकिरीचं होत होतं. यासाठी वरणगावचे माजी नगराध्यक्ष आणि खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांना लेखी निवेदन देऊन गेट सुरू करण्याची मागणी केली. तात्काळ खासदार रक्षा खडसे यांनी भुसावळचे DRMO यांची भेट घेऊन रेल्वे गेट खुले करण्याची मागणी केली आणि ही मागणी मान्य करून आजपासून पुन्हा रेल्वे गेट सुरू करण्यात आला आहे. वरणगाव शहराकडे जाणारा फाट्यावर फुलगाव गावाजवळ जी रेल्वे गेट आहे दीपनगरला जाण्यासाठी ही आज रेल्वे प्रशासनानं बंद केली. बंद करून आमच्या वरणगावकरांना अन्याय करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सकाळी येता खेपेस आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना विनंती केली आणि तालुक्याचे आमदार संजय सावकार यांना विनंती केली की हे जे रेल्वे गेट जर बंद झालं तर गावात जाणारी बस, ॲम्ब्युलन्स असेल, मोठ्या ट्रकी असेल, त्या ट्रकी बंद झाल्या होत्या. याला अंकुलाच्या खालून जाण्यासाठी रस्ता नाही. त्याकरता सर्व गावकरी इथे जमले. आमचे उपसरपंच सईदभाई, डॉक्टर प्रवीण चांदणे, आमचे फुलगावचे नेते, भारतीय जनता पार्टीचे आदरणीय राजकुमार चौधरी, मिलिंद भाऊ वैसे, आमचे युवा नेते आदरणीय सिद्धांत राजेंद्र चौधरी, सर्व कार्यकर्ते, आकाश, संदीप भाऊ भोई, युवा मोर्चा शहर अध्यक्ष, आम्ही सर्व इथे आले. रेल्वे प्रशासनाला विनंती केली की आपण जे बंद केलेलं रेल्वे गेट आहे ते सुरू करा आणि आमच्या वरणगावकरांना अन्याय होऊ नको द्या. यासाठी खासदार आणि आमदार महोदयांनी DRMशी चर्चा केली आणि चर्चेअंती DRM साहेबांनी आज हा रेल्वे बंद केलेलं गेट जे आहे ते इथे या कार्यकर्त्यांच्या जो लढा उभारला याच्यामुळे ते गेट इथे उभं राहिलेलं आहे. त्याकरता मी खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे यांचे मी जाहीर आभार मानतो. DRM साहेबांचे आभार मानतो. मी DRM आणि नईच्या अधिकाऱ्यांना विनंती करणार आहे
की हे रेल्वे गेट कायम स्वरूपी सुरू ठेवा, कारण की या पुलाखालून गाडी जाणार नाही आहे. त्याकरता आपण नागरिकांच्या सहशीलतेचा आंतरजिल्ह्याच्या सीमेवरती नाकाबंदी सुरू करण्यात येते आहे. खासगी वाहनांना इमर्जन्सीची कारणे वगळता बंदी करण्यात आली आहे. शासकीय बसेस आणि खासगी बसेस यामध्ये 50% नागरिकांना, तेही महत्त्वाचं काम असेल तरच मुभा देण्यात आली आहे. आंतरजिल्हा विनाकारण फिरण्यावर मनाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगानं जिल्ह्याच्या महत्त्वाच्या सीमांवरती नाकाबंदी करण्यात आली आहे. आपत्कालीन सिस्टीमसाठी ई पासची सुविधा पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये हे पासेस देण्याचं नियोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ऑक्सिजनची सर्वत्र मोठी आवश्यकता भासते आहे. जिल्हा मोठ्या संकटात सापडलेला असताना शेवगाव पोलिसांनी वेगळीच आगळीक केली. त्यामुळं लोकांच्या जीवावर देखील बेतण्याची शक्यता होती. ऑक्सिजनचा टँकर त्यांनी 2 दिवस अडवून ठेवला. तसेच शहरातील दुकानदार, नागरिक, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांना कारवाईची भीती दाखवण्याचा सर्रास प्रयत्न सुरू आहे. या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर मोठा असंतोष निर्माण होऊन या प्रकारे शेवगावामध्ये निषेध व्यक्त केला जातोय. याबाबत जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन देऊन या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे. मी अरुण मुंडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी. गेल्या 2-2.5 महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या पद्धतीने कोरोनाचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आहे. ह्या निर्माण झालेल्या प्रादुर्भावांना रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन, सर्व वेगवेगळे NGO, संस्था, विरोधातले सर्व विरोधी पक्ष नेते सर्व प्रयत्न करीत असताना प्रशासन मोठ्या पद्धतीने त्याला लोकांना मदत कशी होईल ह्या पद्धतीने प्रयत्न करीत आहेत. पण दुसरीकडे बाजू काही प्रशासनामधले लोकांना अडवणूक कशी होईल, वेगळ्या पद्धतीने धंदा कसा होईल अशा पद्धतीने भूमिका चालू. शेवगाव तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी ऑक्सिजन सिलेंडर जे रुग्णाला लागतात ते एकनाथ हॉस्पिटल विखे यांच्या हॉस्पिटलसाठी येत होते. ते 2 दिवस पोलीस स्टेशननी ताब्यात घेतले. इतकी अर्जन्सी आज सध्या ऑक्सिजनची झाली. रेमडेसिवीरचे इंजेक्शन नाहीत, ऑक्सिजन सिलेंडर नाहीत. लोक अक्षरशः ऑक्सिजन वाचून मरू राहिले अशी परिस्थिती असताना असंवेदनशील किती असावं एखाद्या अधिकाऱ्याने की 2 दिवस ती ऑक्सिजनची गाडी पोलीस स्टेशनला लावली आणि नंतर ती तहसीलदारनी ताब्यात घेतली आणि ते पाहिलं ते सगळे ओरिजिनल दवाखान्यात चालली होती, चोरीची नव्हती, काय नव्हती, आणि त्या हॉस्पिटलच्या ताब्यात दिली. याला 2 दिवस का गेले ही एक प्रश्न आहे. शेवगाव शहरमध्ये लॉकडाऊन आल्यानंतर व्यापाऱ्यांना दमदाटी करणं, व्यापारावर दबाव टाकणं असा प्रकारचे आम्ही आज सकाळी एक प्रतिष्ठित व्यापारी ओम दूत म्हणून यांना दुकानातून उचललं. 11:05 दुकानातून उचललं, गाडीत घातलं अधिकारी PIनी आणि त्यानंतर बस स्टँडपाशी आल्यानंतर 1000ची पावती त्यांच्याकडून फाडलं सोडून दिलं. म्हणजे त्या एक व्यापाऱ्याला प्रतिष्ठितेचा मानहानी करायची, त्याला त्रास द्यायचा, अशा पद्धतीने दबाव तंत्र ह्या शेवगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये चाललंय. मी ह्या निमित्ताने ह्या नगर जिल्ह्याचे SP साहेब, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना विनंती करेन की ह्या अधिकाऱ्यावर अशा तातडीने बंदोबस्त करा, त्या अधिकाऱ्यांची बदली करा, सस्पेंड करा. पण असे अधिकारी अशा काळामध्ये गैरफायदा घेणारे अधिकारी नसले पाहिजे. आम्ही अधिकारी, काम करणारे गव्हर्नमेंटचे सर्व कर्मचारी, अधिकारी सगळ्या वर्गांना ह्या काळामध्ये चांगल्या कामाबद्दल नमन करतो. कारण ह्या कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर उभा राहून पोलीस डिपार्टमेंट असेल, आरोग्य विभागाचे असतील, स्वच्छता विभागाचे असतील, डॉक्टर स्टाफ असतील, महसूलचे लोक असतील, मोठ्या प्रमाणात स्वतःच्या जीवाची काळजी न करता सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरून काम. कोरोना या जागतिक महामारीनं संपूर्ण जगाला हैराण केलाय. तालुक्यानं पहिल्या लाटेमध्ये मोठ्या धैर्याने तोंड दिलं, काटेकोरपणे नियमांचं पालन केलं. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये तालुक्यामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन नाही, ऑक्सिजनचे बेड उपलब्ध नाहीत, किट नाहीत, तर आरोग्य कर्मचारी, पुरेसे स्टाफ देखील उपलब्ध नाहीत. खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेणारे रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वन हिंडत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.
जवळची रक्ताची नाती मृत्यू पावतायत. त्यामुळं माझ्या मनाला वेदना झाल्या असून तालुक्यात, जिल्ह्यात आणि राज्यात वाद प्रतिवाद होत आहेत. हे थांबवून या महामारीच्या संकटामध्ये सर्वांनी एकजुटीनं एकत्र येऊन संकटाचा बिमोड करावा. तालुक्याचं नव्हे तर राज्याच्या आणि देशाचे आरोग्य सुधारावं यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं उचलावीत असे उद्गार माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी काढले. ते त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. लवकरच आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्याशी संवाद साधून तालुक्यातील प्रश्नांची आणि आरोग्याची सोडवणूक केली जाईल. तसेच तालुक्यातील प्रत्येक माणूस माझा आहे. कोरोनाला नकारात्मक दृष्टीने न बघता आणि गांभीर्यानं घेऊन छोटी छोटी वाटणारी लक्षणं तातडीनं डॉक्टरांना दाखवा आणि त्यांचा सल्ला घ्या. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे. त्यांचं सुखदुःख हे माझं आहे. 40 वर्षापूर्वींच्या अकोल्यामध्ये आदिवासी भागामध्ये एखादा आजारी पडला तर त्याला डोली करून न्यावं लागायचं. रस्ते, पूल, दळणवळणाची साधनं नव्हती. आज या सर्व सुविधा असून 4 मोठी ग्रामीण रुग्णालयं, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केली आहेत. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण अकोल्याचे जनता जनार्दन माझ्यासोबत होते. त्यामुळं मोठ्या आत्मविश्वासानं तालुक्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला परतवून लावू शकलो. माझ्या मेंदूत रक्ताची गाठी झालेले आहे आणि आजारी आहे, परंतु अकोला तालुक्याच्या जनतेनं माझ्यावर अतोनात प्रेम केलं आणि या प्रेमापोटी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करत आहे की आपण सगळे कोरोनाचे निर्बंध कठोर पाळा आणि कोरोनाला हरवा हीच इच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोरोना या जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हैराण केलेलं आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अकोलेकरांनी मोठ्या धैर्यानं तोड दिली. सर्व नियमांचे काटेकोर पालन केलेले. आज परंतु कोरोनाचे अकोले तालुक्याची स्थिती भयावह आहे. रुग्णांना बेड मिळत नाही, ऑक्सिजन नाही, रेमडेसिवीर रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावं लागत आहे. दिवसेंदिवस रुग्णाचे वाढणारे संख्या चिंताजनक आहे. आपल्या जवळच्या नातेवाईकाला अनेक माणसांनी कोरोना गाठले आणि आपल्यातनं नेले आहे. हे सर्व मनाला वेदना देणार आहे. तालुक्यातील प्रत्येक माणूस हा माझा आहे. त्याचे सुख दुःख माझे आहे. मी अत्यंत जवळनं तालुक्यातले माणसांना पाहिले, म्हणून आजच्या प्रसंगी तालुक्यातील जनतेला नम्र विनंती करते. कोरोनाचे संकट टाळा, आपण धैर्यानं तोंड द्यावे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्यापेक्षा गंभीर आहे, गुणाकारानं वाढणार आहे आणि आत्मविश्वासानं सगळ्यांनी तोंड द्यायचे आणि म्हणून आवश्यक असले तर घराबाहेर पडा. कोरोनाचा नकारात्मक दृष्टीने न बघता गांभीर्याने घेऊन छोटी मिठी वाटणारे लक्षणं तातडीनं डॉक्टरांना दाखवा, त्यांचा सल्ला घ्या. वयोवृद्ध व ज्यांनी जुने आजार आहेत अशांनी कोरोना जास्त गांभीर्याने घ्या. घरातल्या मंडळींनी त्यांच्याकडे लक्ष द्या.
या महामारीच्या काळात जास्त सकारात्मक विचार करा. सोशल मीडियावर पोस्ट करताना खूप विचारांत पोस्ट करावी की जेणेकरून त्यातून भीती निर्माण होणार नाही. रुग्णालय सामाजिक प्रत्येक घटकाला दिलासा आधार मिळेल असेच आपले वागणे असावे. अकोला तालुका हा संवेदनशील तालुका असून संकटकाळी सर्वजण एकत्र येऊन लढाई करतात. ही तालुक्याची परंपरा आहे. आजही आणीबाणीची वेळ आहे. या संकटात तालुक्याच्या प्रत्येक माणसाला महामारीतून मदत करा. कोरोनाकडे वाईट भावने न पाहता त्याला सर्वांनी नियमाने पालन करा. आजच्या तारखेला 193 तालुक्यात पेशंट आहेत. 40 वर्षापूर्वी अकोला तालुक्यात भागात एखादी आजार पडला तर डोली करून त्याला न्यावं लागत आहे. रस्ते, पूल, दळणवळणाची साधने नव्हती. आज या सर्व सुविधा असून 4 मोठी ग्रामीण रुग्णालय आहेत, 10 प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, 80 आरोग्य उपकेंद्र निर्माण केलेली आहे. हे निर्माण करताना अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती, पण अकोल्याची जनता जनार्दन माझे बरोबर होती. त्यामुळे मोठ्या आत्मविश्वासाने तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर परतून लावू शकलो. आयुष्यभर संघर्ष आपल्या वाट्याला आहे. परिणामांची चिंता न करता लोकांसाठी काम करत राहिलो. आज वयाची 80 वर्षे लोकांसाठी काम करण्याची उर्मी ही लोकांमुळेच आपल्याला मिळते. परक्यांबरोबर सकीय आपल्याला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण आपण कधीही डगमगलो नाही, घाबरलो नाही, कारण तुम्ही माझ्यासोबत होता. लोक ही आपली वर्ज आहे. घाबरू नका. येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. सकारात्मक विचार करा. खंबीर रहा. विशेष करून तरुणांनी संयम ठेवा. सोशल मीडियाचा वापर सकारात्मक बाबीसाठी करा. प्रशासनाने या काळात तटस्थपणाने काम करणे गरजेचे आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवून राहावे. हलगर्जीपणा करू नये. आज अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचारी असलेले डॉक्टर, नर्स, पोलीस स्टाफ, महसूल खात्याचे अधिकारी प्राणपणानं काम करतात. त्यांना सगळे सहकार्य करा. नुकताच केंद्र सरकारने निर्णय घेतला. 18 वर्षावरील सर्वांना व्हॅक्सिनेशन ची परवानगी दिलेली आहे. 28-29 नोंदणी आहे. सगळ्यांनी व्हॅक्सिनेशनची नोंदणी करा आणि लस टोचून घ्या. मी सुद्धा लस टोचून घेतलेली आहे आणि लस टोचून घेण्याचा कार्यक्रम जास्तीत जास्त राबवा. चाचण्या करून रुग्णाने वेगळे ठेवून हे साखळी तोडण्याचा प्रयत्न करावा. लोकांच्या प्रशासनाला मदत करण्याची गरजेचे आहे. आवश्यक म्हणून सरकारनं जे नियम दिलेत ते पाळा. गर्दी करू नका. बाजार, लग्न कार्य हे तुर्तास बंद करून ठेवा. आणि या पातळीवर आपल्या पातळीवर जेवढे शक्य आहे
तेवढे प्रयत्न आपण करत असून अगस्ती आश्रमात कोविड सेंटर सुरू केले. राजूरला वैभव गणपत सरपंच यांनी सेंटर सुरू केले आणि ज्या शक्य ते सगळी मदत करा आणि सरकारचे धोरण सरकारचे नियम पाळा, रस्त्यावर येऊ नका, गर्दी करू नका, मास्क वापरा, सॅनिटायझेशनचा कार्यक्रम करा, हे कार्यक्रम करा. परंतु दुर्दैवाने काही गोष्टी कानावर आल्यात, त्याचं वाईट वाटतं. तालुक्यात भांडणं, जिल्ह्यात भांडणं, राज्य आणि केंद्र सरकार भांडणं, हे भांडणाची राजकारणाची वेळ नाही. राजकारण कशासाठी करायचं? सर्वसामान्य माणूस जगला तर तुमचे राजकारण होईल. तुम्ही जगला, राजकारणी करणारा माणसाला कोरोना झाला नाही, तो तुम्ही आला तर राजकारण संपेल. आणि मग उदत्त भावनेनं राजकारण व्यतिरिक्त या सगळ्या कोविड आपत्तीला आपल्याला धैर्याने सामोरे जाण्याचं काम काय. संगमनेर अकोला वादाची माझ्या कानावर आली. आदरणीय बाळासाहेब थोरातांनी मी सत्तेत असताना सतत मदत केली. कारखान्याला लायसन्स संगमनेरनं ऑब्जेक्शन दिलं नसतं ते मिळालं नसतं. निळवंडेचा प्रकल्प झाला नसता. पाण्याचं वाटप संगमनेर अकोला सातत्याने कैलासवासी भाऊसाहेब थोरात यांनी मला आशीर्वाद दिले आणि सतत कामाची संगमनेर अकोला एक राहा आणि भांडणं करू नका असे सांगितले. ते मी पाळलं आणि ते परत दुर्दैवानं चुकीचा प्रथा पाडू नका. आज संगमनेरला डॉक्टरांची चौकशी केली तर सगळ्यात जास्त पेशंट संगमनेरला अकोल्याचे आहेत. आरोग्याकडे पेशंट आहेत, जोठार साहेबांकडे पेशंट आहेत, अनेक हॉस्पिटलमध्ये पेशंट आपल्या तालुक्यात आरोग्याच्या सोयीने म्हणून जातात. आणि हे निरर्थक वाद करू नका. राजकारणी थोड्या पुस्तकी राजकारण होईल. मी आयुष्यभर असे केले नाही. मी सतत विकासाच्या धोरणाच्या बरोबर राहिलं आणि अकोला तालुक्यातल्या समंजस्य भूमिका पार पाडली. आणि स्वार्थासाठी चुकीचं राजकारण करू नका. आणि या कोविड सेंटरला, आरोग्य खात्याला, प्रशासनाला, महसूल खात्याला फार सगळ्या मदत करा. आणि आपल्याला किती दुर्दैवी प्रसंग आपल्यावर ओढवला याची सांगता येत नाही. अत्यंत चांगली माणसं आपल्यातनं कोरोनामुळे गेली. आपल्याला जीव प्यारा आहे आणि जीव प्यारा राखण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा. आणि शासनाला कोविड परतवून लावण्याची आपली शक्यता आहे. आणि डॉक्टरांपेक्षा आपल्या हातात कोरोनाचं हरवण्याचं काम आहे. आपण जर गर्दी केली नाही, आपण मास्क वापरला नाही, मास्क वापरला, हात स्वच्छता केला, घरात स्वच्छता ठेवली, घराबाहेर पडलो नाही तर कोरोना येणार नाही. पण आपल्या हातात आहे. आणि म्हणून कोरोनाचं संकटाला अकोला तालुक्याच्या जनतेनं धैर्यानं तोंड द्यावं आणि कुठलेही गैरसमज पसरवण्याचे काम कोणी करू नये. प्रशासनाला मदत करावी, हे काम करा. दुसरी गोष्ट, मी
सांगतो, विनंती करतो विशेषतः आदिवासी जनतेला की 2 मेला राघोजी भांगरे थोर स्वातंत्र्य सेनानी यांचा स्मृती दिन आहे. गेले अनेक वर्ष राघोजी भांगरेंचा स्मृती दिन मी आणि डॉक्टर गारे साहेबांनी जाऊन ठाणे जेलमध्ये सुरू केला. हे परंपरा आजपर्यंत कायम ठेवली. कोरोनाच्या भीषण संकटामुळे आपल्याला 2 मे रोजी ठाण्याचे जेलमध्ये जाता येणार नाही. म्हणून सगळ्यांनी राघोजी भांगरेंचा स्मृतिदिन घरात साजरा करा. रस्त्यावर येऊ नका, जाहीर समारंभ करू नका. राघोजी भांगरे आपल्याला स्फूर्तिस्थान आहे आणि त्यांचा स्मृतिदिन आपण घरात करू नका, घरात करा आणि ठाण्याचे जेलला जाऊन समारंभ करता येणार नाही अशी विनंती आहे. पुन्हा एकदा अकोला तालुक्याचे जनतेला धैर्यानं तोड द्या, संकटाचं मुकाबला करा आणि शासनाचे जे उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा फायदा घ्या. सुदैवानं डॉक्टर मंडळी अत्यंत उत्कृष्ट काम करतात, नर्सेस उत्कृष्ट काम करतात, आरोग्य सेविका काम करतात, अंगणवाड्याचे दाई सगळ्या मनाव काम करतात, बरोबर जाताना दिसतात. आणि हे पुढं संकट आलं असताना ते आपल्याला मदत करतात, ते आपल्यासाठी मदत करतात आणि त्यांच्या सहकार्य करा आणि जीवावर उदार होऊन आपला जीव वाचवण्यासाठी ते मदत करा. आणि आपण सगळ्या अपूर्ण गोष्टी, अनेक गोष्टी, ते गोष्टी आपण करा. आणि महाराष्ट्रातला अकोला तालुका आदिवासी तालुका आहे. या आदिवासी तालुक्यात शासनानं पूर्ण लक्ष देणं गरजेचे. आणि मी खऱ्या अर्थ राजकारणात निवृत्त झालेलो आहे, पण कोरोनाचं संकट फार गंभीर आहे आणि म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि राज्यपालांना अकोले तालुक्याची परिस्थिती पत्रारूपानं कळवणार आहे आणि त्यांना लक्ष देणं सांगितलं. आणि आरोग्याची त्रुटी असतील तर सरकारला जाऊन भेटणं, सरकारकडे सांगणं, सरकारला निवेदन देणं, सरकारचं जागरूकपणे सांगणं हे कर्तव्य आपले आहे आणि ते कर्तव्य पार पाडण्याचं काम करा. बोगस वेडे वाकडे मार्ग अवलंबू नका. आणि अकोला तालुक्याच्या जनतेला माझी पूर्ण विनंती आहे, अकोला तालुका समंजस आहे, विचारी आहे आणि आपल्याला कोरोनाला आपण हरवू शकतो. कोरोना आपल्याला पहिल्या लाटेत कोरोना अकोला तालुक्यात क्वचित होता, त्याची पुनरावृत्ती करायची आणि हा निर्धार आपण करावा. इगतपुरी हे मध्य रेल्वेचं महत्त्वाचं घाटमाथ्यावर वसलेलं स्टेशन. जेव्हा भारतामध्ये रेल्वे सुरू झाली त्यावेळी घाटामध्ये कोणताही अपघात झाला तर जवळ हॉस्पिटल हवं या उद्देशानं इगतपुरी येथे भव्य रेल्वे हॉस्पिटल बांधण्यात आलं होतं. कल्याणनंतर इगतपुरी आणि भुसावळ येथे एवढं मोठं रेल्वेचं हॉस्पिटल होतं. 1990च्या दशकामध्ये येथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया होत होत्या.
भुसावळ, कसारा, नाशिक आदी ठिकाणाहून येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. घाटामध्ये जर काही मोठा अपघात घडला तर रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत आणि रुग्णाचा जीव वाचावा हा यामागचा हेतू होता. येथे अत्याधुनिक मशिनरी, दक्षता वॉर्ड, अतिदक्षता वॉर्ड, जनरल वॉर्ड, साथीच्या रोगांसाठी वेगळा वॉर्ड होता आणि 160 बेड आणि सर्व सोयींनी युक्त असं हे हॉस्पिटल होतं. मात्र 1995 नंतर हळूहळू येथील स्टाफ कमी होत गेला. आता परिस्थिती अशी आहे की घाटात जर मोठा अपघात झाला तर रुग्णांना नाशिक किंवा कल्याण येथे हलवावं लागतं, कारण इगतपुरी तालुक्यामध्ये एकही मोठं हॉस्पिटल नाही आणि नाशिक किंवा कल्याणला नेता रुग्ण दगावू शकतो. गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरीकरांची मागणी आहे की रेल्वे हॉस्पिटल परत सुरू करावं. आज RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी इगतपुरी येथे आले असता इगतपुरीकरांनी रेल्वे हॉस्पिटल परत सुरू करण्यास रामदास आठवले यांना साकडं घातलं. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत चोपडा तालुक्यातील शेतकरी शेतामध्ये पिकलेला माल विक्री करण्यासाठी येत असतात. सध्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात असल्यानं शेतकरी पहाटे 5 वाजल्यापासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला नंबर आधी लागेल या आशेनं ट्रॅक्टर घेऊन येत असतात. परंतु चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडून लिलावाला 11:30 ते 12 वाजेपर्यंत सुरुवात होत असल्यानं आणि काटा दुपारी 2 वाजता बंद केला जात असल्यानं शेतकऱ्यांना दिवसभर मार्केटमध्ये ताटकळत उभं राहावं लागतं. दिवसाला 100 ते 125 ट्रॅक्टर मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असल्यानं शेतकऱ्यांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो. तरी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनानं सकाळी 9 वाजल्यापासून लिलावाला सुरुवात करावी आणि काटा लवकर करावा, जेणेकरून शेतकरी या त्रासापासून मुक्तता मिळेल आणि तो लवकर आपल्या घरी जाऊ शकेल, अशी कैफियतही काही जणांनी झूम ऑन न्यूजकडे मांडली. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. रेमडेसिवीरचा काळा बाजार भरवणारं टोळकं जाळ्यात, 13 जण ताब्यात. चांदवड शहरातील आस्थापना आणि भाजी विक्रेत्यांवर नगर परिषदेची कारवाई. धुळे मनपाला मिळाले खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नातून रेमडेसिवीर इंजेक्शन. आमदार डॉक्टर फारुख शाह यांची ऑक्सिजन प्लांटसाठी 80 लाख तर रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी 20 लाखांचा निधी. औरंगाबादमधील सिडको परिसरातील प्यासा वाईन शॉपवर सिडको पोलिसांची मोठी कारवाई. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.